काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली, पण ते हेल्दी देखील असावं, तसेच तळलेलं देखील नसावं आणि कमी वेळात तयार होणारं असावं, अशी रेसिपी शोधताय तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच. एकदम साध्या सोप्या पद्धतीने चपातीपासून आपण हा नाश्ता बनवणार आहोत. हे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील बनवू शकता किंवा संध्याकाळी देखील जेवणासाठी बनवू शकता. बरं, खूप म्हणजे खूपच चटपटीत रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. तर लगेच हा चटपटीत नाश्ता कसा बनवायचा हे पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. लगेच आपण रेसिपी पाहूया. तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला चपात्या लागणार आहे. चपात्या तुम्ही ताज्या बनवून देखील घेऊ शकता किंवा सकाळच्या बनवलेल्या चपात्या असतील तर त्या तुम्ही संध्याकाळी देखील वापरू शकता. तसेच आता 5 ते 6 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. आपल्याला नाश्ता छान चटपटीत होण्यासाठी अर्धी वाटी चिंचाचं पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहे. तर छोट्या चमच्याने मी 1.5 चमचा लाल तिखट घालते, 1 चमचा धने पावडर, 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे मसाले आपल्याला या चिंचेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालते मी यात आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे मसाले असे व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्याला कढई गॅसवरती ठेवायची आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे 2 टेबलस्पून. त्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण व्यवस्थित तळला गेला की आपण जी पेस्ट बनवलेली आहे मसाल्याची ती यात घालायची आहे. आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. पेस्ट जळू द्यायची नाही आहे आणि पेस्ट व्यवस्थित परतले की लगेच आपल्याला आपण जे बटाटे घेतलेले आहे ते यात चुरून घालायचे आहेत किंवा मग तुम्ही बटाटे किसणीने किसून देखील घालू शकता, कारण आपल्याला हे पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत नंतर. आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तसेच हा मसाला जर खाली लागत असेल तर यात थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे. बरं, बटाटे मी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आता ही भाजी खाली लागते त्यामुळे यात थोडंसं पाणी घालते मी. त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण चिंचेचं पाणी घातले, तसेच मसालाही घातलेला आहे. या सर्वांचं बॅलन्स होण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे. यात अर्धा चमचा कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की यावरती अर्धा मिनिट झाकण ठेवून हे आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर ही चटणी आता आपली रेडी आहे. आता लगेच गॅस बंद करते मी आणि ही एका प्लेटमध्ये काढून घेते. आता यावरती मी थोडंसं चीज किसून घालते, पण चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर मग नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर यावरती थोडीशी बारीक चिरलेली सिमला मिर्च घालायची आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे. आता हे स्टफिंग आपलं पूर्णपणे रेडी आहे. तसंच आता थोडासा कांदा, सिमला मिर्च, टोमॅटो, कोथिंबीर आपल्याला कट करून देखील ठेवायचे आहे. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आपल्याला लाल मिरची पावडर आणि तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. टोमॅटो सॉस घ्यायचा आहे. तुम्ही शेजवान चटणी किंवा इतर कुठलीही चटणी देखील घेऊ शकता. आता आपल्याला चपातीपासून हा नाश्ता तयार करायचा आहे. तर आपल्याला चपाती घ्यायची आहे, त्याला टोमॅटो केचप किंवा इतर तुम्हाला जी कुठली चटणी आवडते ती अशी लावून घ्यायची आहे, स्प्रेड करून घ्यायची आहे. त्यानंतर हा बटाट्याचा मसाला आपल्याला यावरती असा पसरवून घ्यायचा आहे. अर्ध्या चपातीवरतीच हा मसाला पसरवून घ्यायचा आहे. बरं, कारण आपण चपाती फोल्ड करणार आहोत. मसाला व्यवस्थित पसरवून झाला की आपल्याला थोडासा कांदा यावरती पसरवून घ्यायचा आहे, थोडीशी शिमला मिर्च देखील पसरवून घ्यायची आहे. त्यानंतर खमंग खरपूस तळलेले शेंगदाणे देखील आपल्याला यावरती असे पसरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चपाती यावरती फोल्ड करायची आहे. याला हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला सगळीकडे एकसारखा पसरतो. किती छान दिसतोय आपला चपातीचा रोल, तुम्ही पाहू शकाल. याला तुम्ही असंही खाऊ शकता. बरं, आपण याला थोडंसं तव्यावरती भाजून घेणार आहोत, त्यामुळे हा मी साईडला ठेवला आहे. अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा चपाती घ्यायची आहे, त्यावरती टोमॅटो केचप पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात बटाट्याची भाजी यावरती अशी पसरवून घ्यायची आहे. बटाटा भाजी पसरवून झाली की आपल्याला थोडासा कांदा यावरती घालायचा आहे, सिमला मिर्च घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे, तळलेले शेंगदाणे घालायचे आहे आणि यावरती चपाती अशी घडी मारायची आहे. आता राहिलेल्या सर्व चपातीचे देखील आपल्याला अशाच प्रकारे रोल तयार करून घ्यायचे आहे. आता हे रोल आपण तव्यावरती थोडेसे खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. त्यासाठी गरम पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे असं, आणि त्यानंतर हे चपातीचे बनवलेले रोल आपल्याला यावरती ठेवायचे आहे. आता यावरती थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता एकदम लो फ्लेमवरती हे रोल आपल्याला भाजून घ्यायचे आहे. एक साईड थोडेसे भाजले गेले की याची साईड चेंज करायची आहे.
आणि आता खालच्या साईडने देखील हे छान भाजून घ्यायचे आहे। या चपाती रोलचा छान कोपरा कोपरा व्यवस्थित भाजला जावा यासाठी याला असं उभं करून याची ही जी खालची साईड आहे ना त्रिकोणवाली ती देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकाल हे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजलेलं आहे आणि छान क्रिस्पी झालेलं आहे। हे मी आता काढून घेते। खूप छान चटपटीत दिसतंय। आता हा नाश्ता तुम्ही असाच सर्व करून देखील खाऊ शकता। बरं आपण याला थोडंसं डेकोरेट करून घेऊयात अजून। त्यासाठी याला मी मधोमध कट करून घेते म्हणजे याला छान समोसासारखा त्रिकोणी आकार येईल आणि हे आकारानेही थोडेसे मोठे आहे त्यामुळे याला कट करून घेतलं की हे खायलाही छान सोयीस्कर होतील। आता कट करताना बाहेर आलेली बटाटा भाजी आपल्याला थोडीशी अशी दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे बिना फ्राय केलेले समोसे किंवा दाबेली याला काहीही नाव देऊ शकता तुम्ही। याला आपल्याला अशी शेव लावून घ्यायची आहे, शेंगदाणेही छान लावून घ्यायचे आहे। तसेच याला आता आवडीप्रमाणे तुम्ही कांदा, सिमला मिर्च, टोमॅटो थोडंसं लावून घेऊ शकता जेणेकरून हे दिसायलाही छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खायलाही खूप छान लागतं। तसेच हे सर्व लावावं असं काही कंपल्शन नाही आहे। बरं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं हे रोल तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने देखील खाऊ शकता आणि याला गार्निशिंग करून घेतलं तरी असे खूप छान दिसतात। आणि आता लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील अट्रॅक्टिव्ह दिसणारेच पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे हवं तर गार्निशिंग करून घ्या। नसेल पटत तुम्हाला तर तुम्ही हे साध्या सोप्या पद्धतीने देखील खाऊ शकता। सगळे आपले समोसे प्लस दाबेली असे तयार करून घेते मी। तर आपला हा चटपटीत नाश्ता तयार आहे। फक्त 2.5 चपात्यांपासून एवढा नाश्ता तयार झाला आहे। बरं बाकीच्या चपात्यापासून तर अजून बनवायचा बाकीच आहे त्यामुळे खूप कमी साहित्यात खूप जास्त नाश्ता तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो। तसेच हेल्दी देखील आहे आणि खूप झटपट तयार होतो त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि तुमच्या मुलांना तर हे चपातीपासून बनवलेला नाश्ता खूपच आवडेल त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत नाश्त्याची रेसिपी घेऊन। बाय बाय।